तर दिवाळीनंतरचा हा माझा दिवाळीनंतरचा ब्लॉग आहे ॲक्च्युली. तर हा ब्लॉग घेण्याचं रिझन हे की म्हणलं की आता दीदी पण आलेली आहे आणि आम्ही बाहेर चाललो आहे रेडी होऊन. तर मग बिकॉज तिला शॉपिंग करायची आहे तर मला ब्लॉग घ्यावा म्हणून मग आता घेतो आहे. तर आता मी माझी चप्पल काढायला आली आहे बिकॉज दीपिका माझे क्रॉक्स घालून गेली आहे. सो आता मला दुसरं चप्पल काढावं लागेल. माझी जुनी नाही आहे, छान आहे बट ते क्रॉक्स कसे थोडे कम्फर्टेबल असतात ना, कशावर पण जातात म्हणून. पण आता ती घालून गेली आहे तर मग मला दुसरीवाली घालावी लागेल. सो मग आता आम्ही चाललो आहे मॉलमध्ये जाणार आहे ॲक्च्युली, दीदीला शॉपिंग करायची आहे. तर मग मी विचार केला की आता दीदीसाठी घेणारच आहे दीदी, तर मग मी पण माझा हात धुवून घेते म्हणून मी म्हणलं की मी पण काहीतरी घेईल. सो मग तुम्ही बघत राहा गाईज. व्हाईट पॅन्टवरती ही वाली म्हणजे ऑफ व्हाईट कलरची आहे ही जुती. कोण घालतं बरं? अजिबात मॅच होत नाही आहे. पण मी काय करू, माझे ग्रीन कलरचे क्रॉक्स तिथं घालून गेले म्हणून मला हे कॉम्बो करावं लागतं जे अजिबात चांगलं वाटत नाही आहे. बट ठीक है, सो लेट्स गो. अभी हम जा रहे हैं, फिर हम सीधा मॉल में मिलेंगे. ओके बाय. काय KFCला बर्गर किंगला जायचं आहे ना. युथस्टामध्ये आली आहे काकूबाई कपडे घ्यायला. नाव बघून तरी घ्यायला पाहिजे ना. आता लग्न झालं आहे, एका पोराची मम्मी झाली आहे तरी पण बघा युथस्टामध्ये आली, स्वतःला यूथ समजते आहे आणि कपडे घ्यायला आली. तिला चुना लावला खायला घेतला. आणि आम्ही फास्टमध्ये घरी चाललेलो आहे कारण आम्हाला घरून बोलावा आलेला आहे. असं खूप सुंदर असं काहीतरी आहे जे त्याने दिवाळीसाठी डेकोर केलं आणि आम्ही दिवाळी झाल्यानंतर आलेलो आहे. आणि काही तिला सांगा की कॅमेरा आडवा पकडायचा असतो, उभं नाही. उभं पकडला तर ब्लॉगमध्ये तो खूप छोटा दिसतो. मला माहिती नाही तरी मी तिला सांगते पण ती माझं ऐकत नाही. आणि आता आम्ही आता परत काय घेणार? मला नको घेऊ कारण की ती अंडी दिसते म्हणून. खूपच झूम झाला पटकन कॅमेरामध्ये कव्हर झालं. आणि बहिणजी पण दिसते. मी येते, तू चल. मला भीती वाटते मी पडेल. मी कशी येऊ? उलटा नको येऊस. मी सगळं कॅरी नाही करू शकत. माझा कोक घे फक्त. ओके. अरे मी सगळं नाही कॅरी करू शकत. कपडे मारतील खाली. नाही बंद केलं त्यांनी तुझ्यासाठी चालत त्यांनी बंद केलं. आता मला हा कोकवाला ग्लास फेकून न्यायचा आहे. तिथं मी बोलते की डस्टबिन कुठे आहे बघ, तर ती बोलते कुठेतरी ठेवून देऊ आपण. असं सगळीकडे कचरा फैला होते. आम्ही जेव्हा कपडे बघतो तेव्हा पण कपडे घालत होती आणि तिथंच कुठे पण ठेवून देत होती. बिचाऱ्यांना किती त्रास होतो. जिथून घेतलं तिथं तरी ठेवायला पाहिजे ना. पण असं सगळीकडे हे करते, घरी पण असंच करत असत. आता हे ठेवून दे. कुठे ठेवायचं तिथं? कुठे ठेवणार होती तू हे? मी टाकतो जाता. कुठे टाकतीस? चल ना. कुठे ठेवती? ठेवलं होतं टाकून झालं ना ते पण रेकॉर्ड करशील. हां मग तिथं डस्टबिन ते टाकून आले. हां ठीक आहे, जा टाकून ये. हां जा टाकून ये. मी तोपर्यंत कपडे द्या माझ्याकडे, मी तिकीट ठेवते. गाईस ती चालली आता डस्टबिनमध्ये टाकायला. तोपर्यंत आपण गाडी काढूया. फायनली कुछ तो कर रही है. अच्छा काम. स्वच्छ भारत. हां सरळ. चेहरा नको घेऊ का तुझा? तुझी पाठण घेऊ का मग? म्हणजे सगळ्यांना तुझी पाठ दाखवती का आमच्या व्ह्युअर्सला? बॅड मॅनर्स. हां मम्मीचं पण नको घेऊ कारण की मम्मीने गाऊन घातलाय.
येस. ठीक आहे, आपल्या बर्गर किंगचं काय झालं सांग. बर्गर किंगचं काय झालं? सगळ्याच अँगलने तिचे डार्क सर्कल्स दिसत आहेत. मग सांग. नको घेऊ मला. लवकर सांग, बर्गर किंगला काय झालं, पटकन सांग. बर्गर किंगला स्कॅम झाला. तिथे एक त्यांची एम्प्लॉई होती. आम्ही डॅशबोर्डवरती ऑलरेडी आमचा मेनू सिलेक्ट करत होतो आणि जो की आम्ही बेस्ट सिलेक्ट केला पण होता. पण ती आली आणि ती बोलली की तुम्ही टेबलवरती जाऊन तिथे एक स्कॅनर तिथं स्कॅन करा आणि त्याच्यावरती तुम्हाला जास्त डिस्काउंट भेटेल. आम्ही त्या नादामध्ये टेबलवरती गेलो, स्कॅन केलं आणि वेगळंच काहीतरी ऑर्डर केलं आणि नाही, तेच स्कॅन केलं. त्याच्यानंतर ना आपण वेगळंच मील ऑर्डर केलं, जे की छान नव्हतं. त्याच्यामध्ये अनियन पण नव्हतं, फक्त टिक्की आणि पाव होता बर्गरमध्ये आणि फ्राईज होते. तर आपण जे 350 वाला केलं त्याच्यामध्ये काय काय होतं. 350 याच्यामध्ये बर्गर होता, त्याच्यामध्ये ओनियन होतं आणि अजून काय होतं, खूप काय काय होतं, भरपूर काय काय, चीज वगैरे होतं, चीज स्लाइस वगैरे. त्याच्यानंतर एक डेझर्ट पण होतं त्याच्यामध्ये. 2 डेझर्ट होते छोटे छोटे आणि ऍक्च्युली 2चा मील होता. हां, मील फॉर 2 होतं. त्याच्यामध्ये 2 डेझर्ट आणि स्वस्त पण होतं. फ्राईज आणि कोक पण होती. एकच कोक होती. 2 होते. एकच कोक होती. बर्गर 2 होते आणि 2 डेझर्ट होते ना. हां बरोबर. एक कोक आणि एक फ्राईजचं पॅक होतं. एक कोक 2 फ्राईज होते ना. एकच पेरी पेरी फ्राईज होता. आता बोलतो काय बोलू. बर्गर किंगमध्ये काय झालं तेव्हा. ओके, परत बोलायचं का आता बर्गर किंगवाला. आता हा कितवावर आमचा तिसरा रेकॉर्डिंग आहे बर्गर किंगवाला. त्याच्यामुळे दीदीला असं वाटतं की ती खूप जास्त मोठं भाषण देते. नाही, मला असं वाटतं की ते व्यवस्थित व्हायला पाहिजे. सो तू स्टार्टमध्ये कपडे व्यवस्थित बघून घ्या, कारण एवढा जुडिओ आम्ही ते जुडिओवाले मारतील धरून. आमचं काय करताय तुम्ही. हा सगळेजण काय नाही, कधीतरी लागतो खराब, दरवेळेस लागतो असं नाही. माझे मोस्टली कपडे जुडिओमध्ये असतात. तिला ऑनलाईन शॉपिंगची सवय म्हणून मग आम्हाला आज ही गोष्ट कळाली की दीदी ऑफलाईन शॉपिंग नाही करू शकत, तिला ऑनलाईन शॉपिंगचीच गरज आहे आणि ती तेच करू शकते. म्हणून मग ती असं बोलते की कधी जुडिओमध्ये जाऊ नका, पण असं काही नाही, तुम्ही जावा. कारण ऑफलाईन चांगले कपडे मिळत नाही तुम्हाला आणि असले तरी कॉस्टली असतात. मला ऑनलाईन थोडे चांगले मिळतात असं मला वाटतं. हा माझा व्ह्यू आहे. तिला ऑफलाईन कधी आवडतं, जेव्हा ते दुसऱ्यांनी घातलेले असेल तेव्हा तिला ते आवडतात, पण जेव्हा ती घ्यायला जाते तेव्हा तिला तेव्हा नाही आवडत. सो आमचा आजचा दिवस कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आता आम्हाला पण बाय बाय. काय म्हणली दीदी, का व्लॉग एंड केला. मी एवढा चांगला स्वयंपाक बनवला, तो पण दाखवायचा तुझ्या व्लॉगमध्ये. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की मी रिव्ह्यू देऊ का तुझ्या जेवणाचा व्लॉगमध्ये. बघा पण खरा रिव्ह्यू येईल. खरा असेल, खरावाला रिव्ह्यू येईल. मग खराब चालेल चालेल. मी चांगलं बनवते, मला माहिती आहे. आणि फॉर शुअर 7 महिन्यामध्ये मी थोडंसं ट्रेन झालेले आहे घर संसार. ठीक आहे, आता आपण जेवण करू. मम्मी भाकरी बनवते, ही फक्त भाजी केली आहे. वरण करताळ फोडणीला दिलंय, तू फक्त वरण भात लावते. काय नाही, मीठ तर मी टाकलंय भातामध्ये, हिने काय भात केलाय मग. वरण केलं ना, वरण फोडणीला दिलं आणि भाजी केली. ठीक आहे, थोडं क्लिनिंग पण केलं, जे की मला ऑलवेज वाटतं करायला पाहिजे. ठीक आहे, आता हिचा रिव्ह्यू देऊ आपण आणि मग ब्लॉग एंड करू. मला लवकर कळतच नाही की आडवा धरायचा आहे म्हणून. तू सरळच पकडतीये. असंच असतो ना. हां, मग तू असं पकडते म्हणजे असं सरळ पकडते ना. रिव्ह्यू मी बनवलेल्या जेवणाचा. भाजी छान झालेली आहे आणि पण फक्त एवढंच की मम्मी थोडं शेंगदाण्याचं जास्त टाकते, त्याच्यामुळे घट्ट जास्त असते. ही थोडी पाण्यासारखी झाली आहे, बट चवीला वगैरे छान झाली आहे. मग थम्सअप छान झाली.